साऱ्या वनात परिमळाचा व्यापार चाले. भ्रमर हे त्या परिमळाचे घाऊक व्यापारी होते. त्यांच्याकडून परिमळ घेऊन गावोगाव नेण्याचे काम मलय निलासारखे फिरते व्यापारी करत. यादवांच्या कुमारी या उपवनातील सरोवरातून यादवांच्या कन्या वनदेवतांबरोबर जलक्रीडा करीत होत्या. त्या प्रणयोन्मादाने फुललेल्या किन्नरीसारख्या दिसत होत्या. त्यांनी नाना प्रकारचे शृंगार केलेले होते. मृदू आणि कोमल अशी कळ्यांची लेणी सर्वांगी धारण केली होती. चांदण्यापेक्षाही पारदर्शक अशी तलम झिरझिरीत रेशमी वस्त्रे त्या नेसल्या होत्या. ती वस्त्रे अंगाशी ओढून त्यांनी निरीची गाठ घातली होती. उत्तरी ओढून घेऊन त्याला आतील पदराची गाठ घातली होती. खांद्यावरून वस्त्रे अशी ताणून घेतली होती की त्यामुळे त्या वस्त्राच्या ताणातून त्यांच्या रत्नांची उभार वर डोकावित होती. त्यांचे अवयव इतके उन्मादक दिसत होते की आपण पुरुष बनून त्यांचा उपभोग घ्यावा अशी वासना त्यांच्या मैत्रिणींना होत होती. नपुसकांच्या नजरेस त्या पडल्या तर त्यालाही तात्काळ पौरुष फुटावे अशी उन्मादक मोहिनी त्यांच्या शृंगारात होती. त्या हसत होत्या. त्यांचे वर्णन काय करावे. ते हास्य नजरेला पडले की चूर्ण केलेला कापूर कोणीतरी अंगावर शिंपला असे वाटे. त्यांच्या अंगाचा वर्ण इतका सुंदर आणि तेजस्वी होता की त्यांच्या पुढे अंगावर लावलेले अंग रागच फिके पडलेले होते. त्या आपल्या तळ हातांनी पळसाची रंगीत फुले पाण्यात कुस्करीत होत्या. त्यामुळे आधीच सुगंधी केलेले पाणी रंगत होते. या पाण्याचा मारा करण्यासाठी त्यांनी इंद्रनील मण्याच्या पिचकाऱ्या हातात घेतलेल्या होत्या. पण त्यांच्या निळ्या नयनांच्या तेजात त्या पिचकाऱ्या मिसळून गेल्याने त्या कोणाच्याही लक्षात येत नव्हत्या. त्यामुळे त्या लपविण्याची जरूरच नव्हती. त्या हसत जेव्हा चांदणे उसळले असे वाटे. त्या चांदण्यात त्यांच्या पिचकाऱ्यातील धार लपून जाई. ज्यावर पाण्याचा मारा होई त्यांना पाणी सुटल्याचे कळतही नसे. वस्त्रे चिंब भिजून अंगाला चिकटत आणि केळीच्या गाभाऱ्यासारखे रसरसत केलेले त्यांचे अवयव उठावून आकारत आपल्याला मैत्रिणींच्या प्रेमगुपितांचा स्फोट करीत हसत खेदळत अशी जलक्रीडा करीत होत्या. जणू श्रीकृष्णाची जळ केली करावयाची तिचा सरावच करीत होत्या. पाणी शिंपण्याच्या आनंदात त्यांची वस्त्रे केव्हाच अंगाला भिडून गेली होती. रत्नाच्या पुतळीची कांती जशी पुतळीपासून वेगळी जाणवतच नाही तशी त्यांच्या अंगीची वस्त्रेही आपण आहोत आणि जाणीवच देत नव्हती. यदुराय कृष्णाची जी जलकेली येथे होत असे तिचे वर्णन हा प्रसंग साधून करावे असे मनात आहे. पण नकोच तो मोह. कारण एकदा ते वर्णन चालू झाले म्हणजे रसांचा प्रवाह आवरणार नाही आणि कथेचा प्रवाह मात्र थबकून राहील. सुदैवाचा द्वारकेत प्रवेश. त्यामुळे भाताची अनेक शेते होती. त्यापुढे भाताची अनेक शेते होती. त्यांचे वर्णन करावयाचे तर एवढेच सांगितले म्हणजे पुरे की त्यांच्या गुणांनी डोळे, नाक, जिव्हा इत्यादी सारेच पंचेंद्रिय तृप्त होऊन जात. आणि त्यांची पारणीपेटी पुढे पानवेलीची सुंदर आगरी होती. नाना प्रकारच्या ऊसांची शेते होती. गुळसाखर, खडीसाखर, काळावयाचे धाणे त्याभोवती जागोजागी पसरलेले होते. ही अनेक प्रकारची उद्यानरचना सुदैव आपल्यासोबत त्यांना समजावून सांगत होता. शेवटी तो द्वारकेजवळ पोहोचला आणि कृष्णाचे दर्शन घेण्यासाठी नगरात शिरावयास प्रवृत्त झाला. नगरात आत काही राजकुमार आपल्या घोड्याची क्रीडा कौतुकाने पाहत होते. काही तालीम खाण्यात सराव करत होते. काही पारव्यासारखे घुमवत होते. सृष्टीतील सर्वश्रेष्ठ अशा त्या नगराचा बाह्य परिसरच दृष्टी खिळून टाकावी असा नयनरम्य होता. त्याचे वर्णन आता नरेंद्र करीत आहे. द्वारका नगरीचे दृश्य. पश्चिम समुद्राला भास्वत असे नाव आहे. याच्या पोटात 500 गावे विस्ताराचा रत्नाचा पर्वत. त्याच्यावर 36 गावे व्याप्तीची द्वारका नगरी एखाद्या स्वयंभू लेण्याप्रमाणे आधारली होती. जसे आनंदाचे मोठे विशाल वेट असावे किंवा जशी सुखाची सुगंधी पेटे असावी किंवा ब्रह्मविद्येचे मोठे बंदर असावे तशी ती नगरी शोभत होती. समुद्रामध्ये स्वर्गाचे प्रतिबिंब पडावे किंवा जलाशय दाटत दाटत नगराच्या आकारात मुरावा किंवा परमेश्वराने समुद्रावर कळसूत्री बाहुल्यांच्या खेळाचा रंगमंच मांडावा तसे ते नगर दिसत होते. त्या नगराकडे पाहताच असे वाटे की तारकासुराला भिवून देवांनी जो नक्षत्राचा साठा सागरात लपविला तोच हा आहे किंवा शंकराला भिवून मदनाचे जे सैन्य पळाले त्याची ही छावणी आहे. परब्रह्माने श्रीकृष्णाचे रूप जणू आंदोलनाची मोठी दिवाळी होती.
परब्रह्माने घेतलेली श्रीकृष्णाची रूप जणू आंदोलनाची मोठी दिवाळी होती आणि त्यासाठी स्वर्गीच्या साऱ्या तेजज्योती त्याला ओवाळून आल्या होत्या. किंवा कुबेराच्या सारीच्या सारी 9 भांडारे ब्रह्मानंदाचा चारा चरण्यासाठी येथे एकत्र आली होती. किंवा क्षीरसागरापेक्षा अधिक डामाडौलाने परब्रह्माची पूजा करावी अशा ईर्षेने रत्नाकर भागवताने आपल्या राज्यातील सारे वैभवच कृष्णपूजेसाठी द्वारकेच्या रूपाने ते जमविले होते. द्वारकेची वस्ती इतकी दाट होती की 21च्या 21 स्वर्ग एकत्र असते आणि त्यात भरीला ब्रह्मदेवाच्या ब्रह्मलोकाचा पासंग टाकला असता तरी ते सारे पारडे द्वारकेच्या तुलनेने हलके ठरून वरच गेले असते. शंकराचा कैलास पर्वत इतका वैभव संपन्न म्हणतात, पण द्वारकेची कीर्ती त्याने ऐकली होती. त्याच क्षणी तो लाजेने गारठून थंडगार झाला होता. इंद्राची अमरावतीही शरमून गेली होती व आपणास द्वारकेचे वैभव मिळावे म्हणून मंदाकिनीच्या तीरी तपश्चर्या करीत होते. द्वारकेला आलेले पावित्र्य पाहून वैकुंठाचे पावित्र्य महाबली पुरुषाला पाहून लाजणाऱ्या नपुसकासारखे लाजलेले होते. विख्यात असे श्वेतदीप द्वारकेचा उदय झाल्यावर तिच्या कीर्तीला भिवून क्षीरसागरात लपले होते. नगराभोवतीची मुख्य भिंत नगराभोवती चंद्रकांत मण्याचा कोट होता. तो इतका उंच होता की जणू सारे आकाश हेच एक तलाव होते आणि तो तलाव याच कोटाच्या आधाराने आकारला असून त्यात चंद्र आणि सूर्य ही रात्री व दिवसा उगवणारी कमळे फुलली होती. किंवा हा कोट म्हणजे चांदणे मोजण्याची एक प्रचंड मापच होती. किंवा तो म्हणजे नक्षत्रांची लपवायची जागा होती. किंवा आकाशातल्या शाळुंकेभोवती गुंडाळलेली तेजाळ मेखला म्हणजेच तो कोट होता. या कोटाची भिंत ही धुतलेल्या सहाणेप्रमाणे स्वच्छ होती. तिचे सौंदर्य पाहावयाचे म्हटले तर नगर एका ठिकाणी ठरत असे व तिची घसरगुंडी होत असे. मन सुद्धा या घसरगुंडीवर घसरून अलीकडील खंदकात पडत असे. त्यामुळे कोण्याही माणसाला ती भिंत पार करून आत जाणे हे अशक्यच होते. भिंतीची उंची इतकी होती की तिच्यावर ते माणकांचे चिरे बसविले होते. त्यांचाच प्रकाश आकाशातून खाली पडे आणि प्रकाशापुढे सूर्याची आठवणही न यावी असा तो लोपून जात असे. त्या भिंतीवर इंद्रायणी मण्यांची जी बुरुज होती तेही एखाद्या पर्वताची शिखरे असावी तसे उंच होते. भिंतीतील दरवाजे या भिंतीत पाणी बाहेर जाण्यासाठी 900 फटी होत्या. आत प्रवेश 64 दरवाजे असून साऱ्यांना सोनजांभळे उंबरठे बसवलेले होते. या साऱ्या दरवाजांवर 16 खणी माड्या होत्या आणि त्या माड्या कलाकुसराने कोरलेल्या होत्या. स्वयंभू दिसावी अशी कला त्यावर पसरली होती. आवश्ययुक्त सह्याने शोभिवंत दिसणारे कठडे त्यांना लावित होते. षड्विकारांचे भाव दर्शविणाऱ्या पुतळ्या तुळ्यांच्या दर्शनी भागी कोरल्या होत्या. सुदैव ब्राह्मण या साऱ्यांचे सौंदर्य आपल्या सांगत्यांना समजून दाखवित होताच. उंबरठ्यावर दरवाजे होते ते मोत्यांच्या झुपक्यांनी अलंकृत केलेले होते. उघडता मिटताना या दरवाजांचा आवाज होई तो घनगर्जनेप्रमाणे वाटे. या साऱ्या दरवाजाभोवती नगरीचे रक्षण करणारे सुदर्शन चक्र फिरत नाही व त्याच्या छायेतच दरवान आपले काम करीत. हे सारे सुदर्शन चक्र फिरत राही व त्याच्या छायेतच दरवान आपले काम करी. हे सारे दरवाजे प्रत्येकी इतके विस्तृत होते की 8च्या 8 लोकपाल त्यातून एकाच वेळी आत प्रवेश करू शकत किंवा 8ही दिग्गजांचा थवा एकाच वेळी त्या दरवाजात मावू शके. आतल्या इतर भिंती ही बाहेरची भिंत जशी चंद्रकांताची होती तशीच आतील इतर भिंती नवरत्नांच्या होत्या. त्यांची वेगवेगळी शोभा वर्णावी तरी किती जणू काय नवग्रहांची मंडळीच कृष्णाच्या सेवेसाठी द्वारकेत होती असे त्या भिंती पाहून वाटे. या भिंतीभोवती 7 खंदक होते. पाताळातून वर आले असावे अशी त्यांची खोली होती. त्यांना पाहून असे वाटे की अगस्तीला भिवून पळालेले हे 7 समुद्र तिथे कृष्णाच्या आश्रयाला आलेल्या. 2-2 भिंतीमध्ये सुमारे 3-3 गावांची रुंदी होती. त्यातून कुबेराच्या 9 निधींची संपत्ती कृष्णाला नजराणा आल्याप्रमाणे पसरली होती. पहिल्या 2 भिंतीच्या आत श्रीकृष्णाचा अमर्याद परिवार पसरलेला होता. या ठिकाणी 18 पगड जातीची जारे आणि व्यापार चालले. त्यापुढील 3 भिंतीच्या परिसरात राज्याचे चतुर्विध सैन्य पसरलेले होते. तेथील सेनापतीच्या छावण्यांचा विस्तार पाहिला की दिशांचा गोंधळ उडून जात असे. त्यापुढील 2 भिंतीच्या पटांगणात
लक्ष ब्राह्मणांची वस्ती होती. त्या ब्रह्मपुऱ्या कृष्णाने ब्राह्मणांनाच अर्पण केलेल्या होत्या. 9व्या भिंतीचा आत 12 गावांचा विस्तृत प्रदेश होता. तिथे लक्ष्मीविलास श्रीकृष्ण यादवांसह राहत असे. यदुनाथ कृष्ण इतका रूपवान होता की त्याच्या वदनाच्या शोभेने चंद्रालाही जिंकून दास केले होते. तो इतका उदार होता की त्याने आपल्या दानाने क्षीरसमुद्राला जिंकले होते. त्या यादवराजाचे जे पराक्रमी व सैन्य होते त्याचेही वर्णन नरेंद्र करीत आहे.